नमस्कार मित्रांनो, या भागात तुमचे स्वागत. कर्ण आता साऱ्या आर्यवर्तात एक दिग्विजयी सम्राट म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याची कीर्ती दशदिशांना पसरली. सर्वजण त्याचा उल्लेख जितका शूर तितकाच दानशूर असा करीत. कर्ण आपल्या दाराशी आलेल्या कोणालाही विनमुख परत पाठवीत नसे. एकदा दोन अतिशय गरीब, दरिद्री वृद्ध त्याच्या राजवाड्यात आले. म्हातारपणामुळे ते अगदी जर्जर दिसत होते. कर्णाने त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला आणि विचारले, "बोला, मी आपली काय सेवा करू शकतो? आपणास काय हवे आहे? धन, धान्य, संपत्ती, गाईवासरे, घर, काय हवे?" त्यावर एक वृद्ध हसून म्हणाला, "आम्हाला त्याची काय आवश्यकता? आम्हाला फक्त वाळलेली लाकडे दे." ते दोघे आले तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता. ते भिजले होते आणि थंडीने कुडकुडत होते, म्हणून त्यांना वाळलेली लाकडे शेकोटीसाठी हवी होती. पण पाऊस सुरू असल्यामुळे तशी लाकडे कुठून आणायची? कर्णाला प्रश्न पडला. त्याने क्षणभर विचार केला आणि वेगाने आत निघून गेला. तो आत गेल्यावर आतून काहीतरी तोडफोड केल्याचे थाड थाड असे आवाज ऐकू आले. काही वेळातच कर्ण बाहेर आला. त्याच्या हातात लाकडाची मोळी होती. त्या दोन वृद्धांना शेकोटीची ऊब मिळावी म्हणून त्याने आपल्या महालातील चंदनी लाकडाचे 2 खांब तोडले होते. त्याची मोळी करून त्याने अतिशय आदरपूर्वक त्या वृद्धांपुढे ठेवली. कर्णाचे दातृत्व पाहून ते दोघे वृद्ध प्रसन्न झाले आणि त्याला आशीर्वाद देऊन निघून गेले. ते दोघे राजवाड्याच्या महाद्वारातून बाहेर जाताना कर्णाला एकदम जाणवले की त्या दोघांपैकी एकाचा वर्ण निळा होता आणि दुसरा सतत एकटक कर्णाच्या पायांकडे निरखून पाहत होता. आपल्या पायांकडे निरखून पाहण्याची सवय युधिष्ठिराला आहे, कारण आपले पाय कुंती देवीच्या पायांसारखे आहेत हे पूर्वी कर्णाला कोणीतरी सांगितले होते. आणि नीलवर्ण तर फक्त श्रीकृष्णाचाच आहे, अन्य कोणाचाच नाही. याचा अर्थ ते दोन वृद्ध म्हणजे वेश पालटून आपल्या दानशूरतेची कसोटी पाहायला आलेले श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर तर नसतील. एके दिवशी भल्या सकाळी एक ब्राह्मण कर्णाच्या दाराशी आला. कर्ण रोज सकाळी उठून स्नान व सूर्यपूजा आटोपून दानधर्माचा कार्यक्रम करीत असे. त्यामुळे राजवाड्यापाशी याचकांची गर्दी जमली होती. सोने, वस्त्रे, मोती, अन्नधान्य अशा विविध गोष्टी लोक मागत होते आणि कर्ण त्यांना मुक्त हस्ते दान करीत होता. त्या दिवशीची सर्व गर्दी संपली. समाधानी मनाने कर्ण आत जाणार तेवढ्यात तो ब्राह्मण दाराशी आला आणि म्हणाला, "अंगराज, मी एक दरिद्री ब्राह्मण आहे. फार लांबून आलोय. तुम्ही दानशूर आहात ही तुमची कीर्ती ऐकून मुद्दाम तुम्हाला भेटायला आलोय. जर तुम्ही खरेच दानवीर असाल तर मला तुमच्या शरीरावरील कवच आणि कानातील कुंडले याचे दान करू शकाल काय? मला ती कवचकुंडले हवी आहेत." त्या दरिद्री दिसणाऱ्या ब्राह्मणाची ती अजब मागणी ऐकून कर्ण जागच्या जागी शहारला. तो मनात म्हणाला, "माझी कवचकुंडले या ब्राह्मणाला कशाला हवी आहेत? त्याचा याला काय उपयोग?" तेवढ्यात ब्राह्मण कठोर स्वरात म्हणाला, "कर्णा, लवकर आटप, मला विलंब होतोय." त्याने एवढे म्हणायचा अवकाश कर्णाने त्या ब्राह्मणाला नमस्कार केला आणि तो आत गेला. आतून एक धारदार खडग घेऊन आला. त्या खडगाने स्वतःच्या अंगावरील ते अभेद्य कवच आणि कानातील कुंडले कापून काढली आणि मोठ्या आदराने ती त्या ब्राह्मणाला दिली. कवच आणि कुंडले काढल्यामुळे कर्णाची संपूर्ण त्वचा रक्तबंबाळ झाली. त्याचे सर्वांग भेसूर दिसू लागले. त्याच्या दातृत्वाची ही फार मोठी परीक्षा होती, ज्यात तो यशस्वी ठरला होता. पण ती कवचकुंडले त्या ब्राह्मणाला का हवी होती याचे उत्तर मात्र त्याला मिळाले नाही. कवचकुंडले गमावल्यामुळे कर्णाची सगळी शक्तीच नष्ट झाली होती. आता त्याच्यापाशी काहीच उरले नव्हते. ब्राह्मणाला दिलेले त्याहून श्रेष्ठ दान तो इतर कोणालाही देऊ शकणार नव्हता. कर्णाचे ते अलौकिक दातृत्व पाहून तो ब्राह्मण प्रसन्न झाला आणि म्हणाला, "कर्ण, तू धन्य आहेस. तुझ्यासारखा दिग्विजयी कोणीच नाही. पण तुझ्या इतका दानवीरही अन्य कोणी होणार नाही. यापुढे जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर धर्माचा विषय येईल, तेव्हा तेव्हा सर्वात प्रथम तुझेच नाव घेतले जाईल. हा माझा आशीर्वाद आहे."
एवढे बोलून तो ब्राह्मण निघून गेला. पण जाताना त्याने आपले मूळ स्वरूप दाखवले. दरिद्री ब्राह्मणाच्या वेशात आलेला तो साक्षात इंद्रदेव होता. स्वर्गलोकाचा राजा इंद्रदेव कर्णाची कवचकुंडले मागायला आला होता आणि कर्णाने ती तात्काळ देऊनही टाकली. देवांचा देव इंद्रदेव आपल्या दाराशी दान मागायला आला याचेच त्याला समाधान होते. इंद्राने कर्णाच्या दातृत्वावर संतुष्ट होऊन त्याला एक अमोघ अस्त्र दिले आणि म्हणाला, "हे अतिशय प्रभावशाली वैजयंती अस्त्र आहे. फक्त एकाच शत्रूला वधण्यासाठी हे तुला युद्धात वापरता येईल." पुढे खूप दिवसानंतर कौरव पांडवांच्या महायुद्धात कर्णाने त्या अमोघ अस्त्राने भीमाचा राक्षस पुत्र घटोत्कच याचा वध केला. पण इंद्राने सांगितल्याप्रमाणे केवळ एकाचाच वध करून ते अस्त्र निकामी झाले. कवचकुंडलांचे दान करून कर्णाने इंद्राचा आशीर्वाद आणि अमोघ अस्त्र मिळवले खरे, पण त्यामुळे त्याला दुर्योधनाचा रोष पत्करावा लागला. दुर्योधन संतापून म्हणाला, "कर्णा, असले अघोरी कृत्य करून तू फार घोडचूक केली आहेस. आता तुझा अर्जुनासमोर युद्धात निभाव लागणे अशक्य आहे." दुर्योधनाचे बोलणे ऐकून कर्णालाही राग आला. तो म्हणाला, "दुर्योधना, माझी सर्व शक्ती कवचकुंडलात होती हा तुझा गैरसमज आहे. कवचकुंडलांशिवायही मी अर्जुनाशी 2 हात करू शकतो. वेळ येताच मी हे तुला समरणांगणात दाखवून देईन." मग दुर्योधनाने कर्णाला गुरु द्रोणाचार्यांकडे जाऊन ब्रह्मास्त्राची विद्या शिकण्यास सुचवले. ब्रह्मास्त्र सर्व मनुष्य, प्राणी, वस्तू यांची जाळून राख करणारे एक प्रभावशाली अस्त्र, ज्याचा उपयोग करून दुर्योधन पांडवांना युद्धात बेचिराख करणार होता ते अस्त्र. पण ब्रह्मास्त्राची विद्या जाणणारे या भूतलावर अगदी मोजके होते. त्यातील एक गुरु द्रोणाचार्य. कर्ण गुरु द्रोणाचार्यांकडे जायला तयार झाला. तो जेव्हा हस्तिनापुरात आला होता त्यावेळेस द्रोणाचार्यांनी "मी केवळ क्षत्रियांनाच युद्धविद्या देतो" हे सांगून कर्णाला शिष्यत्व नाकारले होते. तेच द्रोणाचार्य आपल्याला ब्रह्मास्त्राचे ज्ञान देणे शक्यच नाही, उलट ते आपला नेहमीप्रमाणे अपमानच करतील हे कर्णाला पक्के ठाऊक होते. पण तरी देखील तो त्यांच्याकडे निघाला. याचे कारण अर्जुन त्याचा शत्रू होता आणि त्याच्यापाशी ब्रह्मास्त्र होते. आणखी एक कारण म्हणजे दुर्योधनाला दिलेले वचन. कर्णाच्या अपेक्षेप्रमाणे गुरु द्रोणाचार्यांनी त्याला ब्रह्मास्त्र शिकविण्यास नकार दिला. ते तुटक स्वरात म्हणाले, "तू सूतपुत्र आहेस हे विसरू नकोस. दिग्विजय मिळवला म्हणून सारथी क्षत्रिय होत नसतो. तू सारथीपुत्र आहेस, तू शूद्र आहेस." हे असे अपमान आता कर्णासाठी नित्याचेच झाले होते. हस्तिनापुरात पाऊल टाकल्या क्षणापासून अपमानाची मालिकाच त्याच्या मागे लागली होती. सूतपुत्र झालो हा आपला सगळ्यात मोठा गुन्हा आहे, ते महापाप आहे असे त्याला आताशा वाटू लागले. अतिशय मोठ्या आवाजात तो द्रोणाचार्यांवर ओरडून म्हणाला, "गुरुदेव, ब्रह्मास्त्राची विद्या मिळवण्यासाठी मला तुमची अजिबात गरज नाही. मी तुमच्या शिवाय ही ब्रह्मास्त्र मिळवून दाखवेन." द्रोणाचार्यांनी झिडकारलेला कर्ण ब्रह्मास्त्र शिकण्यासाठी भगवान परशुरामांकडे निघाला. भगवान परशुराम अखंड भटकंती करीत. पण सध्या त्यांचा निवास महेंद्र पर्वतावर आहे हे कर्णाला कळले, म्हणून त्याने तातडीने तिकडे प्रयाण केले. द्रोणाचार्य क्षत्रियांशिवाय अन्य कोणालाही शस्त्रविद्या शिकवित नसत, तसे भगवान परशुराम ब्राह्मणांखेरीज अन्य कोणालाही शिष्य म्हणून स्वीकारीत नसत. कर्णाला ही गोष्ट माहीत होती आणि म्हणूनच त्यांना आपण ब्राह्मण आहोत असे खोटेच सांगायचे त्याने ठरवले. ब्रह्मास्त्र मिळवण्यासाठी अन्य कुठला पर्यायच नव्हता. कर्णाने परशुरामांना सांगितले की, "मी भृगु कुलातील आहे. माझे नाव भार्गव आणि मी ब्रह्मास्त्र शिकण्यासाठी आपल्या पायापाशी आलो आहे." भगवान परशुरामांनी कर्णाला ब्रह्मास्त्र विद्या दिली. 1 वर्ष त्यांच्या सानिध्यात राहून कर्ण ब्रह्मास्त्रात पारंगत झाला. त्याचे शिक्षण पूर्ण झाले. हस्तिनापुरात परतण्याचा त्याचा दिवस जवळ येऊ लागला. या ब्रह्मास्त्राचा वापर करून मी अर्जुनाला मारून टाकणार या विचाराने कर्ण खूप आनंदात होता. आपल्या मुलाच्या सुदामनच्या मृत्यूचा बदला घेण्याची वेळ जवळ येऊन ठेपली होती. अर्जुनापुढे कर्ण उभाही राहू शकत नाही या पितामह भीष्मांनी केलेल्या अपमानाचा हिशेब चुकता करण्यास कर्ण उतावीळ झाला होता. जसे दुर्योधनाच्या डोळ्यासमोर केवळ
पांडवांचा सर्वनाश हे लक्ष्य होते, तसे कर्णाचे लक्ष्य होते फक्त आणि फक्त अर्जुन. बाकी पांडवांशी त्याला काहीच कर्तव्य नव्हते. स्वयंवरात अपमान करणाऱ्या द्रौपदीवरही त्याचा राग उरला नव्हता. पण मोठ्या कष्टाने भगवान परशुरामांकडून मिळवलेली ब्रह्मास्त्राची विद्या एका क्षणात गमावली. कर्णाच्या हातून फार मोठी चूक घडली. एके दिवशी तो आणि परशुराम काही कामानिमित्त कलिंग राज्यात गेले होते. परत येताना परशुरामांना खूप थकवा जाणू लागला. म्हणून त्यांनी एका वटवृक्षाखाली थोडी विश्रांती घेण्याचे ठरवले. झोपताना मानेखाली एखादा मोठा दगड घ्यावा असे त्यांना वाटले. पण आजूबाजूला एकही दगड सापडेना. म्हणून शेवटी कर्ण मांडी घालून बसला आणि त्याच्या मांडीवर डोके ठेवून भगवान परशुराम निवांत झोपी गेले. एक महान तपस्वी, साधू, साक्षात जमदग्नीचा पुत्र, ज्याला अमरत्वाचे वरदान आहे, असे भगवान परशुराम सूतपुत्र कर्णाच्या मांडीवर अगदी निर्धास्तपणे निद्राधीन झाले. ते आपल्या मांडीवर असे शांत झोपलेले पाहून कर्णाला अगदी भरून आले. आपल्या गुरूची लहानशी का होईना सेवा केल्याचे समाधान त्याला मिळत होते. तेवढ्यात एक सूक्ष्म कीटक कर्णाच्या मांडीपाशी वळवळ करीत आला. तो कर्णाच्या मांडी खालीच शिरला आणि त्याने मांडीचा कडकडून चावा घेतला. कर्णाच्या अंगावर कवच नव्हते. ते इंद्राला दान देऊन टाकले होते. कवचहीन कर्णाच्या मांडीला तीव्र वेदना होऊ लागल्या. त्या सूक्ष्म कीटकाने त्याची मांडी पोखरून रक्तबंबाळ करून टाकली. पण तरी देखील कर्ण तसूभरही जागचा हलला नाही. परशुरामांनी त्याला सांगितले होते की, माझी निद्रा भंग करू नकोस. म्हणून तो त्या कीटकाचा विखारी दंश तसाच सहन करीत बसला कितीतरी वेळ. परशुरामांची झोप पूर्ण झाली. ते उठले आणि कर्णाची रक्तबंबाळ मांडी त्यांच्या नजरेस पडली. त्यांनी कर्णाला विचारले, भार्गव, हा काय प्रकार आहे? कर्णाने त्यांना सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाला, गुरुदेव, आपली निद्रा भंग होऊ नये म्हणून मी तसाच बसून राहिलो. शिवाय आपलीही तशी आज्ञा होती. कीटक चावला ते काही विशेष नाही. जखम होईल बरी. कर्णाचे ते उत्तर ऐकून परशुराम एकदम गरजले. तू माझ्याशी खोटे बोलला आहेस. तू ब्राह्मण नाहीस. तू ब्राह्मण असणे शक्य नाही. कारण ब्राह्मणांकडे एवढी पराकोटीची सहनशक्ती कधीच नसते. खरे सांग, तू कोण आहेस? तुझे नाव काय? तुझे कुल कोणते? आणि कर्णाने भगवान परशुरामांना सर्व काही खरे सांगून टाकले. ब्रह्मास्त्र मिळवण्यासाठी त्याने फार मोठी चूक केली होती. साक्षात परशुरामांशी असत्य बोलण्याची. त्यांच्या लेखी तो फार मोठा अपराध होता. त्याला शिक्षा होणे अपरिहार्य होते आणि तेच झाले. परशुराम म्हणाले, तू सूतपुत्र कर्ण आहेस. शूद्र कुळातील आहेस. मी दिलेली ब्रह्मास्त्राची विद्या ऐन युद्धात तुला निरुपयोगी ठरेल. तुला ते स्मरणार नाही. हा माझा शाप आहे. आणि ब्रह्मास्त्र प्राप्त करण्यासाठी परशुरामांकडे गेलेला कर्ण रिक्त हस्ते परतला. त्याच्या नशिबाने कीटकाच्या रूपात येऊन भगवान परशुरामांशी असत्य बोलल्याबद्दल त्याला फार मोठी सजा दिली. महिंद्र पर्वतावर असताना त्याच्या हातून आणखी एक चूक घडली होती. गायीला मारण्याची. एक गरीब गाय कर्णाच्या बाणाला बळी पडली. ती एक ब्राह्मणाची दुभती गाय होती. तिच्या दुधावरच त्याचा प्रपंच चालू होता. आपली गाय मेलेली पाहून संतापलेल्या ब्राह्मणाने कर्णाला एक जळजळीत शाप दिला. ऐन युद्धाच्या वेळी तुझ्या रथाचे चाक जमिनीत घट्ट रुतून बसेल. तू कितीही आटापेटा केलास तरीही ते चाक बाहेर निघणार नाही. अशा रीतीने महेंद्र पर्वतावरून एक नव्हे तर 2 महाशाप पदरात घेऊन कर्ण हस्तिनापुरास परतला. आता त्याच्या हाताशी काहीच शिल्लक नव्हते. कवचकुंडले दान करून टाकली. ब्रह्मास्त्र निरुपयोगी ठरणार. रथाचे चाक धरतीत रुतणार. आता युद्ध खेळून तरी काय उपयोग? आणि हा सर्व अट्टाहास कशासाठी? तर फक्त 2 कारणांसाठी. एक, दुर्योधनाला दिलेले वचन आणि 2, अर्जुनाला मारण्याची प्रतिज्ञा. इकडे पांडवांचा वनवास संपत आला होता. फक्त 1 वर्षाचा अज्ञातवास बाकी होता. या अज्ञातवासाच्या काळात जर पांडव कौरवांच्या हाती लागले असते, तर पुन्हा 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागणार होता. द्यूताच्या खेळात हरल्याची फार मोठी शिक्षा पांडवांना भोगावी लागली होती.
आणि युधिष्ठिराची न्यायप्रियता आणि नीतिमत्ता यामुळे पांडवांनी ती शिक्षा वेळोवेळी भोगलीही होती. युधिष्ठिराच्या या गुणांमुळेच त्याला धर्मराज असेही म्हणत. नेहमी धर्माने वागणारा तो धर्मराज. पांडवांकडे धर्म होता, पण कौरवांकडे अधर्माखेरीज दुसरे काही नव्हते. दुर्योधन हा त्या अधर्माचा मेरुमणी होता. शकुनी मामा, दुःशासन आणि कर्ण यांच्या साह्याने तो अधर्माचे एकापाठोपाठ एक खेळ मांडत चालला होता. पितामह भीष्म, धृतराष्ट्र, विदुर पूर्णपणे हतबल ठरले होते. हजारो वर्षांची दैदिप्यमान परंपरा लाभलेले कुरूंचे राजसिंहासन पूर्णपणे डळमळीत झाले होते. अज्ञातवासाच्या त्या वर्षभरात पांडव कुठेतरी नक्कीच सापडतील या अपेक्षेने दुर्योधनाने आपले गुप्तहेर सर्व ठिकाणी पेरून ठेवले होते. आणि एक दिवस गुप्तहेरांनी बातमी आणली की विराट नगरीत पांडव वास्तव्यास आहेत. दुर्योधनाने आपली अफाट सेना घेऊन विराट नगरावर आक्रमण केले. साथीला कर्ण आणि त्याची सेनाही होतीच. त्या घनघोर युद्धात अर्जुनाने कर्णाचा लहान भाऊ शोण याचा वध केला. कर्ण अर्जुन यांच्या संबंधातील तिढा आणखीनच वाढला. अर्जुनाला संपवेन किंवा मी तरी संपेन अशी प्रतिज्ञा कर्णाने केली. अज्ञातवासाच्या 1 वर्षाच्या त्या काळात पांडव विराटाच्या राज्यात वेश पालटून वास्तव्यास होते. पण 1 वर्ष संपायला केवळ 1 महिना बाकी असतानाच ते दुर्योधनाच्या गुप्तहेरांच्या हाती लागले. त्यामुळे पुन्हा एकवार 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास अशी स्थिती निर्माण झाली. पण पांडवांनी हस्तिनापुरास आपले दूत पाठवून आपल्या अर्ध्या राज्याची मागणी केली, जी न्याय्य होती. आमचे अर्धे राज्य नाही तरी आम्ही वसवलेले इंद्रप्रस्थ तरी आम्हाला परत मिळावे, इतकी साधी ती मागणी होती. पण दुर्योधन त्यालाही अजिबात तयार नव्हता. पांडवांना अर्धेच काय, पण पूर्ण राज्य हवे असेल तर तेही मिळेल, पण ते युद्ध करूनच, ही त्याची स्पष्ट भूमिका होती. दुर्योधनाला युद्ध हवे होते. पांडवांना समेट हवा होता. कौरवांचे सैन्यबळ पांडवांच्या सैन्यापेक्षा 5 पट मोठे होते. त्यामुळे आपल्यापुढे पांडवांचा टिकाव लागणे शक्य नाही, या विचाराने तो खुश होता. कसेही करून पांडवांचा समूळ नाश करायचा होता. पण पांडवांकडे सैन्य कमी असले तरी साक्षात भगवान श्रीकृष्ण त्यांच्या बाजूनी आहे हे माहीत असूनही दुर्योधन त्या महत्वाच्या गोष्टीला कणभरही महत्त्व देत नव्हता. आणि हीच त्याची घोडचूक ठरली. पांडव सामोपचाराची मागणी करीत होते. राज्याचा अर्धा वाटा मागत होते. एक दिवस भगवान श्रीकृष्ण स्वतः पांडवांच्या वतीने समेट करण्यासाठी हस्तिनापूरला आला. त्याच्या स्वागतासाठी राजसभा भरली. राजसभेत श्रीकृष्णाने थेट प्रश्न केला. कौरवजन हो, तुम्ही पांडवांना न्याय देणार आहात की नाही हे विचारण्यासाठी मी इथे आलो आहे. इथे उपस्थित असलेले पितामह भीष्म, महाराज धृतराष्ट्र, महात्मा विदुर, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, शकुनी, कर्ण आणि दुर्योधन यापैकी कोणीही मला उत्तर द्यावे की तुम्ही आजवर पांडवांशी जे वर्तन केले, त्यांना जी वागणूक दिली ती सत्य आणि न्याय तर सोडाच, पण साधी माणुसकीला तरी धरून होती का? पांडव आणि कौरव हे चुलत बंधू आहेत. 100 कौरव आणि 5 पांडव असे 105 जण हे कुरुकुलाचे वंशज आहेत, हे आपण का नाकारता? मी पांडवांचा आतेभाऊ म्हणून नव्हे, तर एक साधा माणूस म्हणून विचारतो आहे की दुर्योधनाचा अंतिम निर्णय तरी काय आहे? श्रीकृष्णाच्या या प्रश्नाचे उत्तर दुर्योधनाने एका शब्दात देऊन टाकले. युद्ध. बाकी कोणी काहीच बोलले नाही. सर्वजण नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प होते. दुर्योधनाच्या तोंडून युद्ध हा शब्द कानी पडताच श्रीकृष्णही ठामपणे म्हणाला, ठीक आहे. दुर्योधनाचा जर हाच निर्णय असेल तर आता कौरव पांडवांचे महायुद्ध अटळ आहे. पण या महायुद्धात तुमचा सर्वनाशही अटळ आहे, त्याचीही तयारी ठेवा. अखेर जे अटळ होते तेच घडले. महायुद्ध घोषित झाले. श्रीकृष्ण सामोपचारासाठी गेला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. दुर्योधनाच्या हट्टापुढे सर्वजण हतबल ठरले. त्या दिवशी संध्याकाळी श्रीकृष्णाने कर्णाला भेटायला बोलवले. आपल्या दैवताची आज्ञा शिरसावंद्य मानून कर्ण तातडीने गेला. श्रीकृष्णाला नमस्कार करून म्हणाला, बोला यादवराज, आज माझी आठवण का झाली?
काही सेवा असेल तर तात्काळ करेन. श्रीकृष्ण अतिशय शांत स्वरात म्हणाला, "कर्णा, मला तुझी सेवा नको, पण एक मदत हवी आहे. सगळ्यात आधी मन घट्ट करून एक सत्य गोष्ट सांगतो ती नीट ऐक. तू महाराणी कुंतीचा प्रथम पुत्र आहेस. तू सूतपुत्र नाहीस. तू पांडवांचा थोरला भाऊ आहेस. महाराणी कुंतीला साक्षात सूर्यदेवापासून जो पुत्र झाला, तो तू आहेस. पहिला पांडव." आणि श्रीकृष्णाने कर्णाला त्याची पूर्ण जन्मकथा ऐकवली आणि शेवटी म्हणाला, "कर्ण, तू आपल्या मातेकडे, भावंडांकडे परत चल. माझ्या एका शब्दाखातर ते पाचही पांडव तुझा आनंदाने स्वीकार करतील, याची मी शाश्वती देतो. आपण साक्षात सूर्याचे पुत्र आहोत. महाराणी कुंती आपली जन्मदात्री आहे. भीम, अर्जुन आपले बंधू आहेत, हे कळल्यावर कर्णाच्या मनाची घालमेल आणखीनच वाढली. एकीकडे सूर्यपुत्र असल्याचा दिव्यानंद, तर दुसरीकडे ज्याला आपण कायम शत्रू मानून त्याच्या वधाची प्रतिज्ञा केली आहे, तो अर्जुन, आपला सख्खा भाऊ. मी पहिला पांडव आहे. मी कुरुकुलाचा वारस आहे. मी क्षत्रिय आहे. आणि हे कोण सांगतंय? तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण, ज्याला मी आद्य दैवत मानतो, तो श्रीकृष्ण. मग त्यात शंकेला जागाच नाही. आणि नेमके हेच सत्य कुंती मातेनेही कर्णाला सांगितले. कौरव पांडव युद्धाचा अखेरचा दिवस होता. त्याच्या आदल्या रात्री कुंतीने कर्णाला बोलावून घेतले आणि तो तिच्याच पोटी जन्माला आला आहे, तो सूर्यपुत्र आहे, हे सांगितले. आणि ती म्हणाली, "तुझे आणि अर्जुनाचे वैर अयोग्य आहे. तुम्ही सख्खे बंधू आहात. माझेच पुत्र आहात. तुमच्यापैकी कोणाचाही अंत माझ्यासाठी दुःखकारकच असेल." श्रीकृष्ण आणि कुंती यांनी कर्णाला त्याचे जन्मरहस्य सांगून काय साधले? महायुद्ध ऐन तोंडावर आले असताना दुर्योधनाच्या बाजूने लढणाऱ्या कर्णाला भावनिकरित्या पांगळे करून टाकले. ही श्रीकृष्णाची एक योजना होती आणि कुंतीलाही अर्जुन जिवंत हवा होता. कर्णाला त्याच्या जन्माची दुर्दैवी गोष्ट सांगून एका अर्थी तिने त्याच्याकडे अर्जुनासाठी जीवनदानच मागितले होते. पण प्रत्यक्ष इंद्रदेवाला कवचकुंडलाचे दान देणाऱ्या कर्णाने श्रीकृष्ण आणि कुंती यांनी मागितलेले दान सपशेल नाकारले. आपण कोण आहोत हे कळल्यावर त्याने दुर्योधनाला दिलेले वचन मोडून त्याची साथ सोडली नाही. कर्ण कुंतीला म्हणाला होता, "माते, मी अर्जुनाशी युद्ध करणारच. त्या युद्धात तो किंवा मी कोणीतरी एकजण मृत्युमुखी पडेल. पण तुझ्या इतर 4 पुत्रांना, युधिष्ठिर, भीम, नकुल आणि सहदेव, या माझ्या 4 बंधूंना मात्र मी हातही लावणार नाही, याची शाश्वती बाळग. अर्जुन किंवा मी कोणीही मृत्युमुखी पडले तरीही तुझे 5 पुत्र जिवंत राहतील." मित्रांनो, कर्णाची ही जीवन कहाणी ऐकताना अक्षरशः आपले श्वास रोखले जातात. कर्णापुढे मस्तक आदराने लवते. कौरव आणि पांडव यांच्यात घनघोर महायुद्ध झाले. तब्बल 18 दिवस चाललेल्या त्या महायुद्धात काय घडले? श्रीकृष्णाने प्रत्येकाला कूटनीतीने कसे मारले? ते ऐकताना देखील आपले श्वास तसेच रोखले जातील याची आम्हाला खात्री आहे. तेव्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.